संत रविदास महाराज जयंतीनिमित्त पैलवान जयंत वानखेडकरांच्या वतीने प्रतिमा पूजन व महाप्रसाद वाटप। याबाबत अधिक वृत्त असे की धुळे शहरातील सुप्रसिद्ध कुस्ती सुवर्णपद विजेता तथा महाराष्ट्र चॅम्पियन व भाजपचे धुळे महानगर जिल्हा उपाध्यक्ष जयंत वानखेडकर पैलवान यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे भव्य स्वरूपात श्री संत रविदास महाराज व श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते। अनेक सामाजिक उपक्रम ते राबवित असतात। गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी गल्ली नंबर 7 येथील धर्मवीर मित्रमंडळ व क्रांतीवीर भगतसिंग मित्रमंडळ संत रविदास चौक पारोडा रोड धुळे या ठिकाणी विविध कार्यक्रम ते घेत असतात। त्यातलाच एक भाग म्हणून संत रविदास महाराज जयंतीनिमित्त ते अभिवादन त्याचबरोबर विविध भक्ती संगीत भजन संध्याचा कार्यक्रम या ठिकाणी घेत असतात। स्थानिक नागरिकांच्या अडीअडचणींसाठी ते गेल्या अनेक वर्षापासून धावून जात असतात। त्यांचे अडीअडचणी सोडवण्याचे कार्य ते करीत असतात। त्यांचे पद्मवार देखील धुळे शहराचे माजी आमदार होते। त्यांचाच वसा त्यांच्या मातोश्री श्रीमती हिराबाई विजय वानखेडकर यांनी देखील धुळे महानगरपालिकेच्या नगरसेवक पद भूषविले असून गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक उपक्रम ते राबवित आहेत। त्यांचाच वसा पुढे जयंत पैलवान वानखेडकर हे राबवित असून आई वडिलांचा आशीर्वाद त्यांचा वारसा ते पुढे नेऊन समाजहित उपक्रम राबवित आहेत। दिनांक 24 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी 7 वाजता श्री संत रविदास महाराज जयंती असल्याने यावेळी या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी श्री छत्रपती शिवाजी महाराज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्री संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। त्यानंतर महाप्रसाद वाटप करण्यात आला। आलेल्या मान्यवरांचे देखील या ठिकाणी भव्य स्वरूपात सत्कार देखील करण्यात आला। तर या कार्यक्रमाप्रसंगी माजी संरक्षण राज्यमंत्री तथा खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या हस्ते प्रतिमा पूजा आरती करण्यात आली। तर माजी आमदार राजवर्धन कदमबांडे भाजपा जिल्हाध्यक्ष गजेंद्र शेठ आंबडकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले। तर कार्यक्रमाप्रसंगी मठाधिपती भाऊ महाराज रुद्र माजी महापौर चंद्रकांत सोनार ज्येष्ठ भाजपा नेते इरमन गवडी विनोद काका मोराणकर गोविंददादा साखला माजी स्थायी समिती सभापती श्रीमती वालीबेन मंडोरे निरंजन करंकाड माजी नगरसेवक उर्फ भैया पैलवान युवा मोर्चा अध्यक्ष आकाश परदेशी महिला आघाडीच्या वैशालीताई शिरसाट हेमंत विजय वानखेडकर सर राजेंद्र खैरनार स्टेट बँकेचे राजेंद्र चव्हाण देवेंद्र उर्फ बाडूदादा विजय वानखेडकर आदी मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर हा कार्यक्रम पार पडला। तर यावेळी या कार्यक्रमासाठी पुंडलिक शिंदे जितेंद्र जगताप दिलीप मामा गवडे राजेंद्र काका वानखेडकर सूर्यकांत पाचारकर सर दीपक मुकुंदे जगदीश वानखेडकर शैलेश साळुंके निलेश कांबळे उर्फ बुऱ्या दिनेश थोरात आदी सर्व यांच्यासह आदी पदाधिकाऱ्यांचे सहकार्य लाभत असून या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आबाप राजेंद्र मुर्तळकर दत्तात्रय कल्याणकर यांनी केले। तर कार्यक्रमाचे आयोजन माजी नगरसेविका श्रीमती हिराबाई वानखेडकर कुस्ती सुवर्णपद विजेता महाराष्ट्र चॅम्पियन तथा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष धुळे महानगर जयंत वानखेडकर सुपडू काका मुकुंदे व धर्मवीर मित्रमंडळ भगतसिंग मित्रमंडळ क्रांतीवीर मित्रमंडळ बालगोपाल मित्रमंडळ यांचे या ठिकाणी मोलाचे सहकार्य लाभले। तर मोठ्या संख्येने समाज बांधव नागरिक भाविक यांनी या आरती महाप्रसादाचा लाभ घेतला। जयंतीनिमित्त आपण या परिसरामध्ये जमलेलो आहोत। आमचे मित्र जयंत वानखेडकर पैलवान यांनी या कार्यक्रमाचं सुंदर कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांचं जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करावं अशी मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो। आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय असा
की दरवर्षी जयंत पहलवान हे या कार्यक्रमाचं आयोजन करत असतात असं मला त्यांनी सांगितलेलं आहे। तर ही खूप मोठी गोष्ट आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते स्वतः हे सर्व खर्च या ठिकाणी उचलतात। धुळे शहरात जेही काही कार्यक्रम होत आहेत त्यात हा सगळा आगळा वेगळा आणि स्वतः हे नियोजन आणि स्वतः हे खर्च करता ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे। आणि जयंत पहलवाननी आता जो कार्यक्रम आयोजित केला आहे त्या कार्यक्रमासाठी उपस्थित आदरणीय वसाद बाळासाहेब वानखेडकर, शहाजी वानखेडकर, विशाल वानखेडकर, सचिन मुकुंदे, सुखरू काका मुकुंदे, आदरणीय राजूभाऊ गर्दे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक, कुठे राजभाऊ, अशोक वानखेडकर, आदरणीय निलेश जांभळे, आदरणीय वाल्मिक शिंदे, आदरणीय वाल्मिक जगताप व सर्वच चर्मकार समाज बांधव आज या ठिकाणी जो आमचे मित्र, आमचे भारतीय जनता धुळे महानगराचे भाजपचे उपाध्यक्ष जयंत पहलवान यांनी जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे, अतिशय सुंदर सुनियोजित असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो। आणि पहलवान तुम्हाला विनंती करतो की प्रत्येक वर्षी मला या कार्यक्रमाचा बोलवत जावा तुम्ही आणि यापेक्षाही जास्तीत जास्त जोरात करा। माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहेत। भविष्यात जयंत पहलवानला परमेश्वर राजकीय, सामाजिक, आर्थिक सगळीच ताकद वाढू द्यावा अशी मी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपले ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय गजेंद्र शेठ आंबेडकर यांनी सर्व समाज बांधवांना आजच्या या पावन दिवशी, आज पौर्णिमेचा दिवस, महाराजांची 647वी जयंती आणि त्या जयंतीच्या औचित्य साधून या ठिकाणी महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि शुभेच्छा दिलेल्या आहेत सर्व समाज बांधवांना। ही मोठी आनंदाची गोष्ट। संत महंत ही महाराष्ट्राची भूमी, भारताची भूमी, साधू संतांची भूमी आणि आज या ठिकाणी समाज बांधव सर्व उपस्थित झालेत। सर्वांना या ठिकाणी संत रोहिदास महाराज जयंतीच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा, धन्यवाद। आलेल्या सर्व माता भगिनींनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही आपल्याला वानखेडे परिवाराच्या वतीने नम्र विनंती, धन्यवाद। जर कोणाचं काही नाव सुटलं असेल, काही चुकी झाली असेल तर दिलगिरी व्यक्त करावी आणि हा कार्यक्रम आपल्याला गोड करायचा आहे अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि जयंत वानखेडे मनोगत व्यक्त करतो। हे जवळ आलं का? जमलेले सगळे भाविक, सगळे समाज बांधव व इतर जे बी समाज मिळून आम्ही जे कार्यक्रम जो दरवर्षी इथं साजरे करतो, कमीत कमी मी 20 वर्षापासून हे कार्यक्रम साजरे करतो। गुरु संत रविदास जयंती तर करतोच, पण होळी, रंगपंचमी बी करतो इथं आम्ही। सगळे मिळून एकत्र सगळे समाज बांधव बी राहतात आमच्या सोबत, सगळ्यांचं सहकार्य असतं आम्हाला इथं। आणि जे काय आर्थिक जे मी करतो, मी एक माझं हे आजोबा पंजोबांची एक परंपरा आहे, समाजासाठी करायचं आणि लोकांसाठी करायचं। पैसा सगळे कमवतात, पैसा भरपूर असतो लोकांकडे, पण ते करू शकत नाही। मी 20 वर्षापासून मनापासून इथं थांबलोय। कशासाठी? माझे पंजोबा आजोबा इथं राहिले, त्यांचं रक्त इथं त्यांनी हे केलेलं या चौकामध्ये, या एरियामध्ये, या धुळे शहराला त्यांनी एक आमदार होते माझे पंजोबा या धुळे शहराचे आणि नगराध्यक्ष बी होते। माझी आई त्या माध्यमातून 2 वेळा नगरसेविका झाली। मी उत्कृष्ट पैलवान होतो। तेच मला परमेश्वर जी तुमची जी ताकद आहे माझ्या पाठीशी राहती, हेच बळ देतो आणि असेच कायम कार्यक्रम करत राहील मी। आणि समाजासाठी बी, इतर जे बी गोरगरीब आहेत समाज, त्यांच्यासाठी कधी बी अर्ध्या रात्री मी पुढे बी तुम्ही मला बोलवा तिथं मी हजर राहील। हे मी एवढं बोलून माझे 2 शब्द सर्व समाज बांधवांच्या वतीने आभार मानतो।
असंच प्रेम वानखेडकर कुटुंबावरती आपल्या सर्वांमध्ये राहो हीच सैचरणी प्रार्थना करतो. बोलो श्री रविदास महाराज की.